हेलो हेलो, क्या बात है? कुठे करण्यात एक नंबर शाहीर त्याला म्हणजे तुझ्याचा शाहीर विठ्ठलजी मावळे. होय विठ्ठलजी मावळे. पहिल्या रांगमध्ये एवढा खाजवाची गोष्ट असं का नाही. तर मग तुम्हाला माहिती आहे सुरमा काची ते अच्छे चुकले पहिले तुझी स्थिती की बोली आहे समजलं का. तुला माहिती आहे रेकॉर्ड ब्रेक आपला रेकॉर्ड ब्रेक सगळ्या शायरामध्ये. हा तुझ्या संग 3 वर्ष या स्टेजवर त्या बायाला असतील ना शोल्डर भेटले तुले सुरमासारखी बाई ना भेटली. एक राऊंड मध्ये चिप पडली एका राऊंड मध्ये समजलं. माणसाने खाल्लं तरी माहिती आहे माणसाने खाल्ल्यावर मी पौर्णमेश्वर ठेवत नाही. मला सांगा माझे मायबाप तुमच्या चंद्रामध्ये डोकं आहे. शाहिरीची भाषा काय आहे तू मला भाजून का मी तुला भाजून काय. इथे कास्तकार असेल साहेब तुम्ही कास्तकार कोणीतरी शेतकरी असेल शेतकऱ्याकडे 1000 लोक लागतील काम करायला 1000 मजूर काम करायला लागतील. शेतकऱ्याची शेती बदलते का नाही. 1000 लोक जाऊ ना तर तुला गरज काय आहे ते तुड्याचा माणूस येते कलंगीचा गाण सुभानचा गाण विठ्ठल मावळे दाखव बरं तू. इकडे विश्वेश्वर भाऊ कोणता तू सुभानचा गाण म्हणलास. साहेब शोभांचा गण असा नाहीये बैठकी या विश्वाच्या विश्वचालका राकशी माझी लाज हा शुभांचा बैठकी गण आहे. या ज्या वेळेस मला ताईनं फोन केला की दादा तुला सेकंड काम करायचं आहे सेकंड साईडचं काम करायचं आहे तुम्ही रात्रभर त्या गाण्यासाठी बैठकी गाण्यासाठी मी विचार करत बसलो. आणि तो बैठकी गाणं कोणतं आहे ही बसली मंडळी स्मरण मी करतो म्हणलो का जी कोणाही रेकॉर्डिंग केलं असतील पाहून पहा. ही बसली मंडळी स्मरण मी करतो हे बैठकी गाणं मी स्वतः म्हणलं. हा परसराम आमचे वस्ताद मी म्हणलं कोणाचं छाप द्यायला पाहिजे. वस्ताद जे आहे परसरामची त्यांचं छाप दिलं साहेब असं नाही तुमच्या तुम्ही करा आम्हाला काय दिलं नाही. राहिला प्रश्न तुऱ्याचा आणि एवढा जे तू नाकाचा आहे तर तुझ्याकडून डान्सर आहे का पवन डान्सर तो कमीत कमी 10 वर्ष राज्यसभाच्या पार्टीत डान्स केला सुभानचा डान्सर त्यानं जो गाणं म्हटलं तो सुभानच्या शाखेमध्ये तो गाणं होत होता. मग एवढा नाकाचा होत तर काय आपल्या पार्टीमध्ये आणून नाचा बसला एवढा नाकाचा असतो माहीत होती ढोका माझी असतो आपल्या दोघांना ढोका वापरायचा असतो निळ्यासाठी ढोकी वापरायची तुझी गरज काय होती. तुला जे बोलायचं तेच बोल फालतूच्या गोष्टी बोल नको. बोल बोलते का बाई म्हणते शाहिरी करता बंडल आधी पहिल्या फेराची मानकरी मी पहिला फेरा फक्त मी गणमरली गणेशाची पूजा केली तर बंडल शाहिरी आलीच कुठून हो जी नरेंद्र नागानी बंडल शाहिरी कोणाची घरामध्ये हा काहीतरी फालतूची बडबड नको तरी का भुरकाने समजे शाहिरीचा समजलं का. आणि मला माया अवकाळी दुसरा नको राहू मी पहिल्या फेराची मानकरी आहे. पहिला आता पुन्हा तुला वार्निंग देतो अगल्या फेरात दगाव बोल असते चिठ्ठी कापून घेऊन घेत चला. प्रश्न विचारला तर प्रश्न द्यायला भेटला का तुला. मी म्हणलो गणपतीचं पोट उघडं काय असते तर म्हणते गणपती जन्माला बरं त्याचं पोट फाटलं. अरे 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 छुपी या शायरीवर गणपती तो मनाचा बनलाय गणपती मनाचा बनला त्याचं पोट कसं फाटत कसं वाटल
ते कोण शिवले ते सांग म्हणते मला गाव मला का असं चोंदर म्हणता सुरू झालं तो प्रश्न फिरवायच्या गोष्टी अरे चमत्कार तर मन सीधा प्रश्न उत्तर चमत्कार म्हणून उडवणी करायची नाही अभ्यास ज्ञान नाही नसेल चोंदर गोष्टी करून राहिल्या बरोबर तू मला कापून काय तुला काय बोलायचं तर आणि माझ्या कलाकाराला बोललास तर तुला तू आहेस नवी तू आहेस ना तुम्हारी व्यक्ति का भी तुले ये सुरमा का राज है झुके की नहीं साला रखते हैं तो बात करते हैं हमारी छान छान के पीते हैं सामने जब मोठा वाक्य सारखा तुला हक्का मोठा मोठा तू कौन सी खेती बोली मोठा मोठा गुरुवा माणसाला नाही गिरत की तर तू शिका मला येता तुला शायरीचा सर आहे समजे भुरका माणीचा पागल गोटचा आणि म्हणून म्हणायचं आहे की ज्याने काम नाही केलं बरोबर त्याचं नाव आहे निकृष्ट ज्याने काम नाही केलं बरोबर त्याचं नाव आहे निकृष्ट आणि ज्याच्या अंगातून फुटे घाम त्याला म्हणावं कष्ट इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमच्या मंडळातील समिती मंडळाचे आहे साखरवाडे आणि सगळी समिती तर त्यांच्यासाठी 2 लाईनी मध्ये तुम्ही बोलवले कार्यक्रम तुमच्या मनात होईल असा फालतू खाणं होणार नाही तुम्हाला ते सांगतो आणि त्या शहराला चांगल्याला बोलवलं आणि तुम्ही सुरू तुम्ही माझं नाव ऐकलं आम्ही तर असे भोजन खातो मग असं आहे माझं तुमच्यासाठी 2 लाईनी मंडळासाठी 2 लाईनी आते हैं कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की और करेंगे स्वागत है दिल से ताली बजाएंगे उसी की और यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का तमन्ना करेंगे उसी की और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किसका कारण तेना नको कुणाचा बोल बरी राहील तेना नको कुणाचा बोल बरी राहील आणि दुनियाची रात्र थोड्या मुश्किलीमध्ये जाईल असं काही गाणं गाव किंवा पाणारा नाही मजा येईल असं काही गाणं गाव किंवा पाणारा नाही मजा येईल आणि ज्यात बरं तुमच्या आणि माझी कीर्ती विठ्ठल शाहीर ज्यात बरं तुमच्या आणि माझी कीर्ती विठ्ठल शाहीर आणि आपल्या वस्तादाचा झेंडा राहील याच्या बाद माझ्या एकही कलाकाराबद्दल अबाजबा शब्द आला तर तू आहेस कमी तुला काय म्हणायचं तुला माझी ताकद आहे ना तर तू माझी भान अखेरी सोपे भागे वंदन शो बिल्कुल चल 18 सावन की घड़ा बत्ती बुझा तेरे जैसे आए कितने और ऐसे गए कितने बकवास शायरी अरे तेरे जैसे ऐसे आए कितने और ऐसे गए कितने ऐसे आंधी तूफान को है रोका और तू क्या चीज है विठ्ठल माउरे तू क्या चीज है विठ्ठल माउरे अरे तेरे जैसे कितने को मैंने उखाड़ के है फेंका खेळाच्या कंचन आहे कंचन ते मागच्या वर्षी संगीताबाई भेटली म्हणून शिकवपायला जाते ना शिकवपायला सुरू झाले दाखवतो तुम्ही मध्ये मी बरोबर जबान आहे म्हणलं तुला हे लोक आहेत तुम्ही साक्षीदार आहात माझ्या बाबा म्हणलो कधी काहीतरी म्हणलो अशी तर बरी चपली मला वाटलं असतं ही अडपटपटचा ऐक माझं ना तुला सांगतो कसं मला लागते पहिल्यांदा तर प्रगती साजरी बोलते पुरा बोर्डीनच गडबडीचा राहून पुढे लोक देते माणसे उठून
काटा मंजुळा माय काय चालायचं काटा राहील तत्वाचा काटा राहील ज्ञानाचा काटा राहील शाहिरीचा आस्कर बिस्कर काटा टोचणार नाही नाही. हा समजलं का विठ्ठल शेठ फालतूच्या विषयावर जायचं नाही तुम्हाला मी सांगतो वागणी पेराय माझी मला आहे माझी तुम्हाला आहे वारे वा दुसऱ्याचे शब्द उचले घेतात तुम्ही मला शिकवता काय ते शब्द कोणाचे माझी बायको बिघडली हे माझी बायको बिघडली हे शब्द मोरेश्वर बाबाजीचे शब्द होय मग तू तुऱ्याचा शाहीर असतो दमदार शाहीर तर काहून मग त्या कलंगीचे शब्द वापरून राहिला असता स्वतःची बनव ना वेलदूर नगरीचे उपसरपंच साहेब सुनीलजी किंदरले यांच्याकडून या आमच्या पाठ म्हणजे नाववरती 500 रुपये सपोर्ट आलेला आहे काय होते का रस्त्याचं बात करते और पाणी छान छान पिते ये सुरू नका राजा शाहिरी फौलाद कधीच मी वाईट शायरी करत नाही माझा अजूनही रेकॉर्ड ब्रेक नाही दरवर्षी माझे 100 च्या वर कार्यक्रम होतात पण कधी मी कोणाला वाईट शब्दात बोलत नाही आणि कधी कोणाला शिवाय देत नाही आणि कोणाच्या वाटेला मी कधी जात नाही विठ्ठल शाह तुला माहिती आहे माझी शायरी काय आहे पण तू जर खाजवायचा प्रयत्न करशील तर मी खाजवते आणि तयार हो मग समजलं का
नहीं तो शर्म के मारे चुल्लू भर पानी में डूब मरो, चुल्लू भर पानी में डूब मरो, चुल्लू भर पानी में डूब मरो। इस गाने पे उमेश दादा महाकाड़कर इनकी ओर से 100 रुपये का नजराना आया है, तो हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। क्या कहना है सुनेगा? जमलं नाही, अभ्यास जमलं नाही तर पोट फाटलं होतं म्हणते. तुझ्याकडे कोणतं पुस्तक आहे ते दाखवा लागलं माझ्याकडे. कोणतं पुस्तकामध्ये पोट फाटलाय आणि तुला कोण आहे सांगे मूर्खाचा बाजारवरून मध्ये का लोकांना उल्लू बनवण्यासाठी असं तू येतं हा? नाही गणाजीचं पोट फाटलं होतं दाखव म्हणजे तसे कधी बरोबर फाटलं आणि पोट जरी फाटलं असेल तर त्याने कपडे पुरले नसते का? एखाद्या माणसाचं पोट फाटले त्याने कपडे पुरत नाही का? काहीच चुक्यामध्ये झाली नसतं तुम्हाला येतं. ज्याला समजत नाही त्याला अभ्यास नाही त्याला शिकव, माझ्यासारखी शिकवते नाही. तुला काय नाही बोलली वाईट बोलली नव्हती धमकाव ये सब खेल रहे पीछे बाकी है क्या? हाँ जब समझ में आएगा तो कौन बंडल शायरी करते हैं कौन सामने शायरी करते हैं. अरे तुझ में ज्ञान का भंडार है मिथुनजी शिंदे समुद्रपूरवाले यांच्याकडून माझ्या पाठीला 100 रुपये मिळालेला आहे. मी आणि माझ्या पाठीला खूप आभारी आहे. आणि म्हणून शाहीर साहेबांनी मला गौरवमध्ये प्रश्न केलेला होता माझ्या मायबापावर. प्रश्नाचा की म्हणे 3 नद्यांचा संगम कोणता? 3 नद्यांचा संगम कोणता? तर शाहीर साहेब हात नाही पाय नाही म्हणे चालू लागली तर हे आपले मस्तक आहे माझे मायबाप. ज्याला आपण मेंदू म्हणतो, आपल्या मेंदूला हात पाय काहीच नाही तरी आपला मेंदू काम करतो म्हणजे चालतो. आपलं डोकं चालते तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला निर्णय घेतो ना. माझं डोकं चालत आहे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे.
तोंडातूनही घेतो आणि कानातूनही घेतो, हा म्हणजे तीन नद्याचा संगम. पण माझं गाणं राहील, माझ्या समोरचं म्हणजे एक गाणं आहे आध्यात्मिक, ते माझं गाणं राहील, ते ऐकून तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय माझं आहे का बरोबर नाही. मला सांगा, ते कोणी तुऱ्याचे राव, कोणी सुभानचे राव, कोणाच्या घरची परिस्थिती शाहीर का शिकवली जात नाही. त्यांचे कार्यक्रम नसल्यावर त्यांची मर्जी आहे ना, कारण ही गुलामगिरी नाही आहे. आता गुलामगिरी हुकुमशाही नाही, आता लोकशाही आहे. आणि ह्या लोकशाहीमध्ये माणूस स्वतःच्या मर्जीचा मालक आहे. शाहीर विठ्ठलजी मावळे हा कलाकाराला जात धर्म काही नसते. 2 पैशाची रोजी कुठून मिळावी म्हणून कलाकार कोणाकडे जाऊ शकते. याचं तुम्हाला हे जातपात काढणं बरोबर नाहीये. तुम्ही शाहीर या ठिकाणी प्रत्येक जातीचे लोक आपला कार्यक्रम पाहायला आलेल्या, मग आम्ही एका जातीचा कार्यक्रम करायचा का नाही? वा रे वा, असं नाही ना. प्रत्येक कोणी कोणाकडे जाऊ, कोणी आपल्या बाबाचे बांधले नाहीत. त्याची मर्जी आहे, त्यांचा अधिकार आहे. तू कोणी होस्ट नाही म्हणणार त्यांना, तर तू आपल्या घरचे प्रश्न निर्णय त्यांना त्यांच्या घरच्या वा रे वा. बिचारे एवढे दिवस त्यांना घरी राहावं लागते. 4 महिन्याची फक्त रोजी राहते. काही कोणाला बोलून उतरून बोलायचं, विना कमाड बोलायचं, बंदूक वाचा पागल कुठला. आणि म्हणून लोकशाही पहिल्या करायची मानकरी मी आहे साहेब. दुसऱ्या शायराला पहिल्या फेराच्या शायराच्या मागोमागे चालावं लागेल. मी जसं गायन करेन तसं त्याने करायला पाहिजे. मी जसं बोलत तसं बोलायला पाहिजे. लोकशाही
बकवास करने आए हम ना करने आए है दाल का बेटा कि ना बकवास करने आए हम ना करने आए है दाल का बेटा कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामाल। तो ऐसा है हमें तजुर्बान फूल है कॉन्फिडेंस ऐसा है हमें तजुर्बान फूल है कॉन्फिडेंस अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस। साहेब विठ्ठलजी मोरे एक अनुवाद गीत सादर करते हैं त्या गीत तुम्हाला लिहून ठेवायचं त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे का अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए और साई तेरे नाम के दीवाने हो गए साई तेरे नाम के दीवाने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए अरे बहिऱ्याला ऐकू आंधळ्याला दिसते बहिणीला कधी ऐकू येते का आणि आणायला कधीतरी दिसते का काऊन नाही दिसे किती खोटी बोलतात बाई तू ए बाई मंजुळा अरे नाताच्या घरची उलटी खुरन पाण्याला लागली मोठी जाण असं वरणीचं पाणी आणायला गेलं आणि बापाचं लग्न पोरानं केलं असं ये अंदर की बात है ये भी अंदर की बात है फिर कौन बताएंगे ये तेरा भैया बताएगा विठ्ठल मौर्य मेरे भैया बताएंगे बताते मेरे भैया को कम मत समझो बताते देखती हूँ तेरी भैया की कितनी है तो बताएंगे बताएंगे ज्ञान की चादर अरे बहिऱ्याला ऐकू आंधळ्याला दिसते आणि नसुनिया नाक नपी I
दोन्ही कानाला बैरा होता पण त्याला ऐकायला जात होतं. हो तो बैरा कोणता? त्याचे दोन्ही डोळे भोकले होते तरी त्या भोकण्याला दिसत होतं. तो भोकणा कोणता म्हणजे तो आंधळा कोणता? आणि ते बाई नकटी होती. ओके मान नक्की ना कुछ नाही. बिना नाकाचीच होती. बिना नाकाची नक्की. तर ते बिना नाकाची नकटी नाकामध्ये मुकळे घालून दमदम करे. माय कसं नक्क्या